31 डिसेंबर 2024 वाल्मिक कराड पुणे CIDला सरेंडर झाला। खंडणी प्रकरणात त्याची चौकशी सुरू असतानाच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला त्याची प्रकृती खालावली। मग 3 जानेवारी 2025ला एक बातमी आली, स्लीप ॲपनिया आजार असल्यानं वाल्मिक आपल्यासोबत कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी केली आहे। ही मागणी फेटाळण्यात आली। मग 14 जानेवारीला त्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोका लागला आणि त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्याची ही कोठडी 22 जानेवारीला संपली, पण त्याआधी त्याला सर्दी खोकला झाल्याचं सांगण्यात आलं। मग 22 जानेवारीला त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्याच रात्री त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानं त्याच्यावर बीड सरकारी रुग्णालयात उपचार सुरू झाले। शनिवारी त्याचे रिपोर्ट नॉर्मल आल्यानं त्याची रवानगी पुन्हा एकदा कोठडीत करण्यात आली। या सगळ्या टाईमलाईनमध्ये वाल्मिक कराडला मिळालेली कोठडी आणि त्यानंतर त्याचं आजारी पडणे या 2 गोष्टी आपल्याला कॉमन दिसतात। पण आता वाल्मिक कराडच्या याच आजारीपणावरून संशय व्यक्त केला जातोय। कोठडी चुकवण्यासाठी वाल्मिक कराड आजारी पडण्याचं नाटक करतोय का, असे सवाल आता उपस्थित होत आहेत। रुग्णालयात त्याला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचेही आरोप होत आहेत। यावरूनच आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी बीड रुग्णालयातल्या डॉक्टरांवरही विविध आरोप केलेत। वाल्मिक कराडच्या आजारपणावरून नक्की कोणते आरोप झालेत, त्याच्या प्रकृतीबद्दल कोणती माहिती समोर आली आणि अंजली दमानिया यांनी केलेले आरोप नक्की काय आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, आपण पाहताय ट्रेन युअर ब्रेन। सगळ्यात आधी 22 जानेवारीपासून वाल्मिक कराडच्या आजारपणाबाबत नक्की काय घडलं ते बघूयात। 22 जानेवारीला संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडची 7 दिवसाची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं। त्याआधी वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। वाल्मिक कराडला सर्दी खोकला झाला असून त्याला औषधही देण्यात आली। आता त्याची प्रकृती चांगली आहे। त्याचे पल्स, ब्लड प्रेशर, टेम्परेचर सर्व चेक करण्यात आल्याचं त्यावेळी वैद्यकीय पथकाचे अधिकारी डॉक्टर अमोल जोगदंड यांनी सांगितलं। मग 22 जानेवारीच्या सुनावणीत न्यायालयात वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। तसंच स्लीप ॲपनिया आजारासाठी त्याला कोठडीत CPAP मशीन देण्याची मागणीही न्यायालयाने मान्य केली। त्यानंतर खंडणीनंतर हत्या प्रकरणातही कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्याच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज केला जाईल अशी शक्यता होती, पण त्याच्यावर मोका लागल्यामुळे त्याला जामीन मिळणं कठीण असल्याचं सांगितलं गेलं। पण 22 जानेवारीला वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास सुरू झाला। त्याबाबत कारागृह प्रशासनाकडून बीड जिल्हा रुग्णालयाला कळवण्यात आलं। तेव्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानं ऑन कॉल सर्जननी त्याची कारागृहात जाऊन तपासणी केली। वाल्मिक कराडच्या काही टेस्ट करण्यासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला संध्याकाळी 7:45 वाजता सर्जनकडून देण्यात आला। त्यानंतर रात्री 11:15 वाजता वाल्मिकचा त्रास वाढल्यामुळे रात्री 12:30 वाजता त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथे कराडची सोनोग्राफी करण्यात आली। तसंच डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचीही तपासणी केली गेली। या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर कराडला मिनी ICU मध्ये ठेवण्यात आलं, पण तिथल्या सर्जिकल वॉर्डमध्ये त्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप झाले। काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार बीड जिल्हा रुग्णालयात आजारी आरोपीवर उपचार करणे। जुन्या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर एक स्वतंत्र कोठडी आहे। या कोठडीत 4 बेड असून या कोठडीला मजबूत लोखंडी दरवाजा देखील आहे। शनिवारी दुपारी या वॉर्डमध्ये परळीच्या गुन्ह्यातील एकमेव आरोपी उपचार घेत होता, तर 3 बेड हे रिकामे होते। मात्र तरीही वाल्मिक कराडला उपचारासाठी इथे न ठेवता त्याला उपचारासाठी मिनी ICU असलेल्या सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं। हा वॉर्ड चकाचक असून इथे सगळ्या सोयीसुविधा असल्याचंही सांगितलं गेलं। या वॉर्डमध्ये एकूण 24 बेड आहेत। मात्र वाल्मिक कराडला ज्या बाजूला ठेवण्यात आलं होतं त्या एका बाजूचे 11 बेड रिकामे करण्यात आले। या 11 जणांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं। इथे 10 ते 15 पोलीस अधिकारी आणि आणखी काही पोलीस कर्मचारी 24 तास तैनात होते। या वॉर्डमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकाची कसून तपासणी केली जात होती, पण वाल्मिक कराडला रुग्णालयात मिळालेल्या ट्रीटमेंटमुळे पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्न देखील उपस्थित केले गेले। 2 दिवस वाल्मिक कराडवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यानंतर त्याच्या टेस्ट करण्यात आल्या, तेव्हा शुगर, ब्लड प्रेशर, सोनोग्राफी रिपोर्ट्स, CT स्कॅन नॉर्मल आल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि त्याची रवानगी पुन्हा एकदा जिल्हा कारागृहात केली गेली।
पण त्याला रुग्णालयात मिळालेल्या VIP ट्रीटमेंटवरून विविध आरोप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावरून बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तरीही त्याला रुग्णालयात 2 दिवस ठेवण्यात आलं. त्याची वरदास्त ठेवण्यासाठी हे सगळं केलं गेलं. तिथल्या 11 रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट केलं गेलं. तिथे वाल्मिक कराडला जागा देण्यात आली. हे चुकीचं असून त्या रुग्णालयाचे अधिकारी आणि डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांच्याकडून करण्यात आली. तसेच बीड जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्यावरही दमानिया यांनी गंभीर आरोप केले. या रुग्णालयात डॉक्टर अशोक थोरात हे सिव्हिल सर्जन आहेत. त्यांच्याबद्दल माहिती घेत असताना त्यांचे राजकारण्यांशी संबंध असल्याचं लक्षात आलं. पूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. त्यांना लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढायची होती. त्यांची बीडहून नाशिकला ट्रान्सफर करण्यात आली. त्यानंतर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून त्यांची बदली नाशिकहून पुन्हा एकदा बीडमध्ये केली गेली असा आरोप दमानिया यांनी केला. यासोबतच डॉक्टर थोरातांचं आंबेजोगाई येथे पियुष इन नावाचं मोठं लक्झरियस हॉटेल आहे. या हॉटेलच्या एंट्रन्सलाच त्यांचा पंकजा मुंडेसोबतचा एक फोटोही आहे. यामुळे या प्रकरणातली चौकशी योग्य दिशेने चालली आहे की नाही याबाबत शंका येते. सगळीकडे त्यांचा कंट्रोल आहे, त्यामुळे नायक खरंच होतोय का, असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. आता अंजली दमानिया यांनी आरोप केले. डॉक्टर अशोक थोरात नक्की कोण आहेत ते बघूयात. डॉक्टर अशोक थोरात हे आधी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. मग बीडहून त्यांची नाशिकला बदली झाली. आता पुन्हा ते जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून बीड रुग्णालयात रुजू आहेत. याआधी ते बीडमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक होते. त्यानंतर त्यांची बदली नाशिकला झाली होती. नाशिकनंतर ते पुन्हा एकदा बीडला आले असून जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं जाते. यासोबतच थोरात हे 21 ते 31 जानेवारी असे 10 दिवस रजेवर असून ते परदेशात असल्याची माहिती मिळते. अशोक थोरात हे परदेशात असताना वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर अशोक थोरात रजेवर असताना हा पदभार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक संजय राऊत यांच्याकडे होता आणि त्यांनीच वाल्मिक कराडवर उपचार केल्याचं सांगितलं जाते. त्यामुळे एकंदरीतच वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट देण्यासाठी त्याच्या आजारपणाचं नाटक रचण्यात आलं का, असे सवाल आता उपस्थित होताना दिसत आहेत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? वाल्मिक कराडचा आजारपण खरंच एक नाटक आहे का? अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आहे का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ट्रेन युअर ब्रेन या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.